ठीक आहे. आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स EGMचं नेक्स्ट चॅप्टर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नेक्स्ट चॅप्टर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्च्युली याचं जे डेफिनेशन आहे, थिअरीचा पार्ट मी सेपरेट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देतो. आता जेवढं प्रॉब्लेमसाठी लागणार आहे तेवढा पार्ट बघा, थोडं लक्ष द्या. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, समजा हे एक बॉडी आहे. आपण काय करतो, कुठलीही जर बॉडी असेल, इट इज अज्युम्ड टू ॲक्ट दॅट द होल वेट ऑफ द बॉडी इज ॲक्टिंग ॲट द सेंटर. कुठल्याही बॉडीचं वेट जे आहे ते त्याच्या सेंटरला ॲक्ट होतं. इट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ते जे सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटचं डिस्टन्स एक्स आणि वाय पासून जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेम कन्सिडर करतो. ह्याच्यामध्ये काही तुम्हाला डायग्राम आणि त्याचे फॉर्म्युलेज आहेत, बघा, थोडं लक्ष द्या. मग त्याच्यानंतर मी पुढचा पार्ट समजावून सांगतो. समजा फॉर एक्झाम्पल फर्स्ट हे असं एक कन्सिडर करावं लागेल. वाय बार, बघा लक्ष द्या. आता काय करायचं, हे शेप आणि एरिया एक्स बार वाय बार म्हटलं पहिल्यांदा. फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्ट इज रेक्टँगल. फर्स्ट पार्ट इज रेक्टँगल. काय करायचं बघा लक्ष द्या. फर्स्ट पार्ट रेक्टँगल जर कन्सिडर केला आपण, रेक्टँगल कसं असणार आहे, बघा हा एक रेक्टँगल असणार आहे. हे रेक्टँगल याला आपण कन्सिडर करतो बी, याला कन्सिडर करतो डी. तर काय लक्षात ठेवायचं, कुठल्याही बॉडीचं एरिया रेक्टँगल असलं तर इथं बी इंटू डी येतं. मग इथं काय कन्सिडर करायचं, एक्स बार म्हणजेच b/2, वाय बार म्हणजेच d/2. एक्स बार वाय बार हे दोन व्हॅल्यूज मिळाले. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय, बघा हे एक रेक्टँगल झालं. रेक्टँगल नंतर पुढचा पार्ट आहे सर्कल. जर आपण सर्कल कन्सिडर केलो तर सर्कलला एरिया काय येतं, πr² येतं. ह्याचं एक्स बार आणि इज इक्वल्स टू रेडियस येतं, वाय बार इज इक्वल्स टू पण रेडियस येतं. फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. थर्ड सेमी सर्कल सेमी सर्कल म्हणजे बघा हे असं येतं. आता सेमी सर्कल असं लक्षात ठेवायचं, एक्स बार म्हणजे काय, हे इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स आणि वाय बार म्हणजे इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स. हे पण सेम, हे बघा हे एक्स बार झालं आणि एवढं वाय बार. मग इथं काय करणार मी, एवढं डिस्टन्स एक्स बार आलं आणि इथंपर्यंतचं डिस्टन्स वाय बार. असं लक्षात ठेवा. एरिया येतं πr² येतं. एक्स बार येतं रेडियस आणि वाय बार येतं 4r/3π. त्याच्यानंतर सेमी सर्कल नंतर येतं क्वार्टर सर्कल. क्वार्टर सर्कलमध्ये हे बघा हे असं दिलेलं असं, इथं येतं एक्स बार आणि इथं वाय बार. मग काय करायचं बघा लक्ष द्या. एरियाचा फॉर्म्युला येतं πr² येतं. एक्स बार म्हणजेच येतं 4r/3π आणि वाय बार म्हटलं तरी येतं 4r/3π. आणि लास्ट पार्ट बघा ट्रायंगल. लास्ट पार्ट आहे ट्रायंगल. जर समजा आपण ट्रायंगल कन्सिडर केला तर हे असं लक्षात ठेवा. समजा हा ट्रायंगल आहे. एवढं जे डिस्टन्स आहे हे एक्स बार असते, एवढं जे डिस्टन्स आहे हे वाय बार. असं लक्षात ठेवा. एरिया इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू हाईट. एक्स बार इज इक्वल्स टू b/3 आणि वाय बार इज इक्वल्स टू h/3 येतं. एवढं फॉर्म्युला आहे. मग आता हे इथून पुढं प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या अगोदर एक बेसिक कन्सेप्ट आहे, तो बेसिक कन्सेप्ट जरा सर्वजण लक्ष द्या. बघा, जर समजा आताचे जे आपण सगळे व्हॅल्यूज बघितलं, एक नंतर एक डायरेक्ट प्रॉब्लेम स्टार्ट करू म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल. फर्स्ट बघा फाइंड किंवा अगोदर फॉर्म्युलेज. एक्स बारचा फॉर्म्युला येतं a1 x1 बार प्लस a2 x2 बार प्लस a3 x3 बार अपॉन a1 प्लस a2 प्लस a3 हा फॉर्म्युला आहे. मग तेच जर समजा वाय बारचं जर फॉर्म्युला कन्सिडर केलं तर फॉर्म्युला येतं a1 y1 बार प्लस a2 y2 बार प्लस a3 y3 बार डिवायडेड बाय a1 प्लस a2 प्लस a3. हे झाले तुमचे फॉर्म्युलेज. मग नेक्स्ट स्टेप बघा, प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचं. समजा फर्स्ट दिला फाइंड, फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड CG ऑफ, फाइंड CG ऑफ किंवा फाइंड CG ऑफ म्हटलं, फाइंड CG ऑफ I सेक्शन, फाइंड CG ऑफ I सेक्शन विथ फॉलोइंग डायमेन्शन, विथ
फॉलोइंग डायमेन्शन, विथ फॉलोइंग डायमेन्शन. हे बघा असं सांगितलं. टॉप फ्लॅंज हे 100 × 20 mm दिलं. बॉटम फ्लॅंज 100 × 20 mm दिलं. आणि वेब दिलं, वेब दिला 120 × 10 mm, 120 × 10 mm. हे बघा हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे. मग आपण काय करणार बघा, लक्ष द्या. इथून पुढे जर सॉल्व करायचं म्हटलं तर पहिल्यांदा असं लक्षात ठेवा, हे आय सेक्शन हे असं सॉल्व करावं लागतं आपल्याला. म्हणजे आय सेक्शन. आता इथं जर ऑब्झर्व केलं, हे वरच्या ह्याला म्हणतो आपण टॉप फ्लॅंज म्हणतो, ह्याला म्हणतो बॉटम फ्लॅंज. नेक्स्ट बघा, हे टॉप फ्लॅंज किती सांगितलं, 100 mm सांगितलं, इंटू 20 म्हणजे हे येतं. बॉटम पण बघा सेम 100 mm इंटू काय सांगितलं, 20 mm सांगितलं. आणि वेब किती आहे, 120 × 10. वेब म्हणजे बघा हे असणार आहे 120 mm इंटू हे झालं तुमचं 10 mm. तर असं लक्षात ठेवायचं. ह्याच्यात एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे काय, सिमेट्रिसिटी. पहिल्यांदा बघा, ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये काय करायचं, हे जे दिलेलं प्रॉब्लेम आहे ह्याला असं आपलं जे ग्राफ असतं की ह्या पहिल्या क्वाड्रंटमध्ये प्लेस करायचं. ग्राफच्या पहिल्या क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लेस करायचं. समजा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण प्लेस केलो, तर पुढचा पार्ट काय, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये प्लेस केलं का, हे सिमेट्रिक आहे का चेक करायचं. सिमेट्रिक म्हणजे काय, ह्याला जर इथून मी मधून फोल्ड केले तर असे दोन समान भाग व्हायला पाहिजे. बघा हे इथून जर फोल्ड केलो का, ह्याचं हे शेप हे असं होणार आहे, हे असं, म्हणजे ह्याला म्हणतो आपण सिमेट्रिक. हे झालं. असं लक्षात ठेवा, इफ इट इज सिमेट्रिक विथ, कुठल्या ॲक्सिस भोवती सिमेट्रिक आहे, सिमेट्रिक विथ, इट इज सिमेट्रिक विथ वाय ॲक्सिस, इट इज सिमेट्रिक विथ वाय ॲक्सिस. देअरफॉर एक्स बार म्हणजे काय, बरोबर निम्म यायला पाहिजे ना. जर वाय ॲक्सिस भोवती सिमेट्रिक असेल तर आपल्याला काय मिळतं, एक्स बार मिळते. आणि अगेन इट इज सिमेट्रिक विथ, it is symmetric with y axis or it is symmetric with x axis. Therefore y bar is equals to, हे 20 हे 120 म्हणजे टोटल किती झाले 140 प्लस हे 20 म्हणजे 160. जर आपण समजा ह्याला फोल्ड केलो, याला फोल्ड केलं तर किती होतं माहिती आहे का, तर बघा 80 येतं, 80 बरोबर निम्मा. हे झालं फर्स्ट प्रॉब्लेम. हे फक्त एक ट्रायल म्हणून एक प्रॉब्लेम दिला आहे. ॲक्च्युली ह्याच्यात अजून भरपूर कन्सेप्ट आहेत. ते कन्सेप्ट काय आहेत बघा, लक्ष द्या. समजा हा क्वार्टर, हे आपण एक सेमी सर्कल घेतलं आहे. बघा जसं डायग्राम आहे तसं हे जे फॉर्म्युले चेंज होते, जसं डायग्राम आहे तसं फॉर्म्युला चेंज होतं. असं लक्षात ठेवायचं, हे जे सेंटर आहे ह्या सेंटरपासून हे बघा एवढं डिस्टन्स असतं एक्स बार आणि एवढं डिस्टन्स असतं वाय बार. असं लक्षात ठेवायचं की हे कधीच चेंज होत नाही. हे जे डिस्टन्स आहेत हे कधीच चेंज होत नाहीत. तर कसं राहणार हे डिस्टन्स बघा, लक्ष द्या. फर्स्ट इथं हे असं येतं, हे असं जर डायग्राम असलं तर एक्स बार येतं रेडियस आणि वाय बार येतं 4r/3π. तेच जर समजा सेकंड, हेच जर डायग्राम हे तुम्हाला देत असताना असं दिलं, आपण काय करणार, हे बघा कधी लक्षात ठेवायचं, एक्स बार हे इथंच राहणार आहे आणि वाय बार पण इथंच राहणार आहे. म्हणजे काय झालं, हे बघा हे एक्स बार आणि एवढं वाय बार. आता काय करायचं, असं लक्षात ठेवा, ह्या वाय ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स घेतो त्याला आपण एक्स बार म्हणणार आणि ह्या बॉटम एक्स ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स घेतो त्याला वाय बार म्हणायचं. असं लक्षात ठेवा, इथं एक्स बार इज इक्वल्स टू रेडियस असतं. कधीही एवढं जे डिस्टन्स आहे ते 4r/3π असतं. हे बघा इथून हे सेंटरपासून एवढं पूर्ण रेडियस आहे, एवढं पूर्ण हे रेडियस आहे. तर हे वरचा राहिलेला पार्ट काय असेल मग आपलं 4r/3π. म्हणजेच बघा लक्ष द्या, हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात, वाय बार बघा एवढं वरचं जे डिस्टन्स आहे ते कधीच चेंज होत नाही, ते 4r/3π. वरचं जे डिस्टन्स आहे ते 4r/3π हा एवढंच राहणार आहे. मग आपण काय करणार, जर समजा तो जर डिस्टन्स 4r/3π असेल तर आपण काय करणार आहे, बॉटमचं जे डिस्टन्स आहे तो वाय बार असं कॅल्क्युलेट करणार, वाय बार इज इक्वल्स टू
बघा हे वरचं जे 4r/3π हे ह्या सेंटर इथून टॉपपासून एवढं जे डिस्टन्स आहे ते r आहे. तर काय करणार मी r - 4r/3π. त्यानंतर पुढचा पार्ट बघा. समजा थर्ड हे असं दिलं, हे असं दिलं. तर आता हे झालं एक्स बार आपलं. एवढं डिस्टन्स कधीच बदलत नाही. हे झालं तुमचं 4r/3π आणि एवढं जे डिस्टन्स आहे हे एवढं असतं आपलं रेडियस. तर बघा एक्स बार इज इक्वल्स टू काय आलं आता 4r/3π आणि वाय बार म्हणजे बॉटमपासूनचं डिस्टन्स आहे, वाय बार इज इक्वल्स टू r येतं. हे ॲक्च्युली कुठल्याच बुकमध्ये दिलेलं नाही आहे. हे कन्सेप्ट समजायला पाहिजे म्हणून आपण सॉल्व करायला लागलो. बघा लक्ष द्या. फोर्थ पार्ट समजा हे असं दिलेलं आहे. हे असं लक्षात ठेवा, एवढं जे डिस्टन्स आहे ते कंपल्सरी एवढं 4r/3π असतं. तर हे एवढं जे डिस्टन्स आहे हे टोटल, तर बघा लक्ष द्या, हे पूर्ण r आहे. हे जर 4r/3π असेल तर हे काय आलं r - 4r/3π आणि एवढं जे डिस्टन्स आहे हे एवढं मात्र कंपल्सरी रेडियस असतं. म्हणजेच एक्स बार इज इक्वल्स टू r - 4r/3π आणि वाय बार इज इक्वल्स टू रेडियस. हे सेम प्रकारे समजा हेच जर समजा असं असेल, जर हे झालं सगळं ट्रायंगल. आता नेक्स्ट जे प्रॉब्लेम बघायचे आपल्याला कशाचं बघायचं, ट्रायंगलसाठी. ट्रायंगलमध्ये बघा परत ट्रायंगलमध्ये पण 4 कन्सेप्ट आहेत. पहिला हे जर असं असेल, कधीही लक्षात ठेवा हे जे कॉर्नर आहे ह्या कॉर्नरपासून एवढं जे डिस्टन्स आहे ते b/3 असतं. हे जर b/3 असलं तर हे काय असणार आहे 2b/3 आणि हे असतं h/3. तर हे वरचं काय असणार आहे 2h/3. एवढे हे डिस्टन्स फिक्स लक्षात ठेवायचं. आता बघा एक्स बार म्हणजे काय, इथून ह्या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे इथं एक्स बार येतं b/3 येतं. वाय बार म्हणजे बॉटमपासूनचं डिस्टन्स, वाय बार इज इक्वल्स टू काय येतं h/3. नेक्स्ट बघा समजा हे असं दिलं. आता हे लक्षात ठेवायचं की हे डिस्टन्स कंपल्सरी b/3 असतं कधी पण. हे असतं 2b/3, हे असतं h/3. तर हे वरचं काय असतं 2h/3. परत बघा एक्स बार हे कधी पण इथूनच कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे एक्स बार किती आला आता आपलं 2b/3 आणि वाय बार किती येईल बघा, वाय बार इज इक्वल्स टू काय येईल 2h/3. सिमिलर वे समजा डायग्राम चेंज करून दिलं आहे तुम्हाला, हे असं दिलं. परत मी मगाशी सांगितलं आत्ता जस्ट बघा हे b/3 एवढं हे कधीच चेंज होत नाही, हे 2b/3 येतं. हे एवढं डिस्टन्स h/3 असायला पाहिजे आणि हे असतं 2h/3 असायला पाहिजे. तर आपण काय करणार एक्स बार इज इक्वल्स टू b/3 घेणार हे इथून आणि वाय बार इज इक्वल्स टू, वाय बार म्हणजे हे बॉटमपासून आता किती आहे 2h/3. सिमिलर वे समजा हे अजून एक दिलं, हे असं आहे. एवढं डिस्टन्स हे 2h/3, हे डिस्टन्स b/3, हे डिस्टन्स h/3 आणि हे डिस्टन्स 2h/3. आता इथं येतं एक्स बार हे 2b/3. हां एक्स बार इज इक्वल्स टू पहिल्यांदा काय घ्यायचं 2b/3 कारण इकडून डिस्टन्स 2b/3 आहे आणि इथून वाय बार किती आहे 2h/3. अशा प्रकारे परत चेंजेस कशात होणार आहेत तर आपल्या क्वार्टर सर्कलमध्ये. क्वार्टर सर्कलचे कन्सेप्ट बघा, लक्ष द्या. जर क्वार्टर सर्कल असेल तर असं लक्षात ठेवायचं क्वार्टर सर्कल फॉर क्वार्टर सर्कलला काय करायचं बघा. हे बघा समजा हा क्वार्टर सर्कल असेल, कधीही लक्षात ठेवा हे जे डिस्टन्स आहे क्वार्टर सर्कलचं हे 4r/3π घ्यायचं आणि राहिलेलं म्हणजे r - 4r/3π घ्यायचं. हे कधीच चेंज होत नाही. सेम इथं पण काय घेणार मी 4r/3π. तर हे वरचं काय येतं बघा, हे टोटल r आहे. एवढं जे डिस्टन्स आहे इथून इथंपर्यंतचं टोटल डिस्टन्स r आहे. तर हे राहिलेलं काय येतं r - 4r/3π राहतं, r - 4r/3π. मग मी पुढं काय करणार बघा. आता इथून पुढं एक्स बार इज इक्वल्स टू काय येतं 4r/3π आणि वाय बार म्हणजे बॉटमपासून, वाय बार म्हणजे पण सेम 4r/3π आलं. नेक्स्ट बघा त्याच्यानंतर जर समजा हे आता हे असं ड्रॉ केलं, आत्ता सांगितलं की हे सेंटरपर्यंत कधी पण हे चेंज होत नाही, हे 4r/3π यायला पाहिजे. तर हे किती येणार माहिती आहे का r - 4r/3π. इथे येतं r - 4r/, हे फक्त 4r/3π येतं. तर हे वरचं काय असतं r -
4r/3π. तर आपण काय करणार आता इथून पुढं, एक्स बार इज इक्वल्स टू r मायनस 4r/3π करणार आणि वाय बार इज इक्वल्स टू हे बॉटमपासून 4r/3π. तेच जर समजा एखादं हे सर्कल कन्सिडर केलं आपण, हे असं उलटं, हे पण क्वार्टर सर्कल आहे. परत ग्राफवर प्लेस करणार. हे डिस्टन्स कधीही चेंज होत नाही, हे एवढं असतं फिक्स 4r/3π. तर हे काय झालं r मायनस 4r/3π. इथं पण बघा हे एवढं झालं r मायनस 4r/3π आणि इथं पण काय येतं हे 4r/3π. तर आपण काय करणार, एक्स बार इज इक्वल्स टू कितीला आपलं आता 4r/3π. वाय बार इज इक्वल्स टू काय येतं r मायनस 4r/3π येतं. सिमिलर वे आपण जर समजा इकडं आता ट्राय केलो तर हे असं घ्यायचं. तर हे एवढं जे डिस्टन्स आहे हे इथं 4r/3π राहतं. तर हे एवढं किती येणार आता r मायनस 4r/3π. सिमिलरली इथं बघा हे झालं तुमचं 4r/3π. तर हे येतं r मायनस 4r/3π. तर ह्या प्रकारे हे सॉल्व करावं लागेल. तर इथं कसं येतं, एक्स बार इज इक्वल्स टू r मायनस 4r/3π अँड वाय बार इज इक्वल्स टू बॉटमपासून जर घेतलो मी r मायनस 4r/3π. असं लक्षात ठेवायचं. अजून एकदा बघा लास्ट, आता हे रिव्हिजन करून सांगायला लागलो आहे. एक्स बार कधी पण इथून घ्यायचं, इथून हे जे एक्स ॲक्सिस आहे इथूनचं डिस्टन्स हे इकडं म्हणजे एक्स बार आणि वाय बार म्हणजे हे बॉटमपासून हे चेंज होत जाणार कधीही. अजून एक सिंपल कन्सेप्ट आहे. सिंपल कन्सेप्ट म्हणजे काय बघा, लक्ष द्या. जर समजा मी असं सांगितलं तुम्हाला, जर समजा एखादा प्रॉब्लेम आहे, मी असं सांगितलं तुम्हाला, सिंपल हे कन्सेप्ट बघा. समजा हा एक पॉईंट आहे, ह्याचं जे सेंटर आहे, एवढं जे डिस्टन्स आहे हे टोटल 10 मीटर आहे आणि हे सेंटर 5 मीटरवर आहे. पण आता काय झालं माहिती आहे का, म्हणजे एक्स बार आपलं किती येणार डायरेक्टली, आता एक्स बार इक्वल टू 5 मीटर आलं. पण आता काय झालं, हे इथं आहे पण हे ब्लॉक मी शिफ्ट करून इथं घेतलो आणि हे 10 मीटर आहे आणि हे 2 मीटर आहे. तर मला सांगा आता हे सेंटर कितीवर येईल, इमॅजिन करा थोडं, बघा लक्ष द्या. इथून हे सेंटर कितीवर येईल, तर ते कसं सॉल्व करणार, अगोदर हे 10 आहे, 10च्या निम्म 5 प्लस हे 2 करावं लागतं. काही जण चुकून काय करतात माहिती आहे का, 10 अधिक 2 12, 12चे निम्म घेतात. तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, ह्या 10चं सेंटर 5 वर येतं आहे पण कॅल्क्युलेट कुठून करायचं आहे, इथून. म्हणजेच मी काय करणार, एक्स बार इज इक्वल्स टू आधीचं 2 प्लस 10/2 करणार. हे कन्सेप्ट बघा. हे जर समजा इथून जर मी घेतलो तर हे 2 करायचं प्लस ह्याच्या निम्म जेवढं असेल तेवढं कन्सेप्ट यूज करणार आपण. एवढं जर समजलं तर फर्स्ट प्रॉब्लेम बघा, क्वेश्चन बघा. फाइंड CG ऑफ, फर्स्ट क्वेश्चन, फाइंड CG ऑफ unequal angle section. Find CG of unequal angle section. 10 into परत काय केलं, 200 into 150 mm किंवा 10 mm. क्वेश्चन असं दिलं, सॉरी क्वेश्चन बघा, 200 mm into 150 mm into 10 mm हे असं क्वेश्चन दिलं. मग असं लक्षात ठेवायचं, जर समजा आपण अनइक्वल अँगल सेक्शन जर ड्रॉ करायला लागलो, अँगल सेक्शन असं असतं, याला म्हणायचं अँगल सेक्शन. असं लक्षात ठेवा, अँगल सेक्शनमध्ये हे सगळ्यात मोठं असतं, त्याच्यानंतर हे लहान, ह्याच्यापेक्षा हे लहान आणि सगळ्यात लहान हे असतं. मग आता इथं बघा 200 इंटू 150 इंटू 10 म्हणजे एवढं किती झालं, हे 200, हे 150 mm आणि एवढं किती आहे 10 mm. तर हे पण किती आहे 10. तर आपण काय करणार बघा, जर CG वगैरे जर सॉल्व करायचं असेल तर आपला पहिला पार्ट काय, हे जे दिलेलं डायग्राम आहे, ना, ह्याला हे असं आपण ग्राफवर प्लेस करतो. हे बघा, हे ग्राफवर प्लेस केलो, हे एवढं 150 mm घेतलो, हे घेतलं आपण 10 mm, एवढं घेतलं हे 200 mm आणि एवढं जे डिस्टन्स आहे हे घेतलं आपण 10 mm. तर बघा पहिल्यांदा काय करायचं आहे, ह्याचे 2 भाग करायचे. भाग म्हणजे आपल्याला जे सेक्शन माहिती आहे त्या प्रकारे. समजा मी हे जर स्ट्रेट जॉईन करून घेतलो,
तर हे झालं पार्ट नंबर 1, हे झालं पार्ट नंबर 2. एकदा जर हे सेक्शन मिळाले तर इथून पुढं काय करणार, प्रत्येकाचं सेपरेट घ्यायचं. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, पार्ट 1 म्हणायचं. बघा पार्ट 1 ह्या डायग्राममध्ये जेवढं पार्ट 1 दिसतं आहे तेवढंच सॉल्व करायचं. म्हणजे मी काय करणार, बघा जसं डायग्राम आहे तसंच. बघा हे पार्ट 1, एवढं डिस्टन्स 10 आहे, एवढं जे डिस्टन्स आहे हे 200 mm आहे. तर पहिला पार्ट A1 200 × 10, तर आन्सर येतं 2000 mm स्क्वेअर. x1 बार इज इक्वल्स टू 10/2 म्हणजेच 5 mm. y1 बार इज इक्वल्स टू 200/2 करा, काय येतं 100 mm. काय केलं बघा सर्वजण लक्ष द्या. x1 बार म्हणजे इकडून ह्याचं निम्म, ॲक्च्युली हे 10 आहे, 10च्या निम्म 5 येते. y1 बार म्हणजे बॉटमपासून निम्म, बॉटमपासून निम्म 100वर आलं म्हणून 200/2 केलो. आपल्याला कंपल्सरी हे 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. पार्ट नंबर 1 झालं. नंतर काय करायचं, पार्ट 2 म्हणायचं. पार्ट 2 बघा कसं येतं, लक्ष द्या. हे पार्ट 2 जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात, इथं बघा पार्ट 2 कुठून स्टार्ट झालं आहे, इथून स्टार्ट आहे इथंपर्यंत. म्हणजे हे मी ड्रॉ केलं, हे पार्ट नंबर 2. आता बघा हे वाय ॲक्सिस आहे, एवढं जे डिस्टन्स आहे हे 10 आहे. परत लक्ष द्या, हे टोटल 150 आहे, हे 10 आहे. तर राहिलेलं किती येतं, 140 mm आलं. म्हणजे हे पण किती झालं, हे 10 mm. तर आपण काय करणार आता, परत याचं A2 कॅल्क्युलेट करणार. A2 म्हणजे काय, B × D. 140 रेक्टँगल आहे तर 1400 mm स्क्वेअर येते. x2 बार म्हणायचं. आता हे थोडं लक्ष द्या, x2 बार म्हणजे 140च्या निम्म, 140च्या निम्म 70वर येत आहे. पण मला कॅल्क्युलेट इथून करायचं आहे. म्हणजे मी काय करणार, आधीचंच 10 प्लस 140/2 करणार. म्हणजेच किती येते माहिती आहे का, 80 mm येते. नेक्स्ट y2 बार, ॲक्च्युली हे टोटल 10 आहे, एवढं टोटल 10 आहे. तर आपण काय करणार, 10/2 केलं तर आन्सर काय येतं, 5 mm येते. मग इथून पुढं काय करणार, एकदा जर व्हॅल्यूज आले तर पुढचा फॉर्म्युला बघा. आपल्याला नेक्स्ट काय करायचं, इथून पुढं इथं सॉल्व करू आपण. बघा फक्त इथं काय करायचं, ते व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत. एक्स बारचा फॉर्म्युला काय, A1 x1 बार प्लस A2 x2 बार अपॉन 2 सेक्शन आहेत, A1 प्लस A2. तर इथं व्हॅल्यू बघा, A1 किती आहे, 2000 आहे, इंटू x1 बार 5, A2 किती आहे 1400, इंटू x2 बार किती आहे 80 अपॉन 2000 प्लस 1400, दोघांचं बेरीज केलो. आता हे जर समजा सॉल्व केलो तर आपलं उत्तर काय येतं बघा, लक्ष द्या. हे जर सॉल्व केलो आपण तर आपला आन्सर येते 35.88 येते, एक्स बार येते. नेक्स्ट पार्ट बघा, वाय बार इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय येतं, A1 y1 बार प्लस A2 y2 बार अपॉन A1 प्लस A2 जर केलो आपण, बघा लक्ष द्या परत, A1 किती आहे 2000 इंटू y1 बार आहे 100 प्लस A2 आहे 1400 इंटू y2 बार 5 अपॉन 2000 प्लस 1400 करा. याचा आन्सर येतं वाय बार इज इक्वल्स टू 60.88 MM. हे झालं पहिला प्रॉब्लेम.